नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रानबोका भाग 5. मोहना वाड्यात येऊन गेली. त्या दिवसापासून चिमाबाईंची अस्वस्थता सारखी वाढत होती. ती मनात गांगरली होती नि रात्रंदिवस ती संभाजीचाच विचार करीत होती. तिची झोपच उडाली होती. तिच्या डोळ्यापुढून मोहनाची ती ओतीव मूर्ती नि सुंदर चेहरा हलत नव्हता. एका रात्री ती रात्रभर विचार करून सकाळी एक विचार घेऊन उठली. आपण आता आपल्या भावाची मुलगी लक्ष्मी नक्की करून याच वर्षी लग्न उरकून मोकळं व्हायचं. एकदा का लग्न झालं नि बायकोचा लोडणा त्याच्या गळ्यात बांधला गेला की तो कसली भानगड करणार नाही. शिवाय लक्ष्मी काही कमी देखणी नाही. तीही तरुण आहे, सुंदर आहे नि माझ्या भावाची घरंदाज लेक आहे. ती सून होऊन या वाड्यात आली की आनंदी आनंद होईल. बस ठरलं. चिमाबाईनं संभाजीच्या लग्नाचा निश्चय केला. दुपार झाली होती. बाहेर वैशाखातील जळजळीत ऊन मी म्हणत होतं. गावातील वातावरण मुकनी शांत झालं होतं. माणसं अंगणात फिरकत नव्हती. ती आपापल्या घरात बसली होती. कोंबडी पाकळली होती नि कुत्र्यांच्या जिभा त्यांच्या तोंडात थरत नव्हत्या. घिसाड्यांची गाढवं वळचणीला धापा टाकीत उभी होती. संभाजीचं जेवण झालं नि तो सोप्यात येऊन पान खात बसला. त्यावेळी त्याच्या डोळ्यापुढं मोहनाची सुंदर मूर्ती तरळत होती नि मोहना भेटून किती दिवस झाले याचा तो मनातल्या मनात हिशेब करीत होता. त्याचं एक मन कामिरी गावात घुटमळत होतं नि ते हळूच त्याला विचारित होतं, जावं का आपण कामगिरीला. इतक्यात चिमाबाई सोप्यात येऊन बसली आणि शांतपणे म्हणाली, संभू, या वर्षी मी तुझं लगीन करणार हाय. बोल, तुझं काय मत आहे. लग्न करणार आहे म्हणजे. संभाजीला धक्का बसला नि चिमाबाई म्हणाली, म्हणजे लगीन. तुझ्या मामाची लेक लक्ष्मीला म्या सून म्हणून पसंत केली या. आम्हा भनी भावनात घेण्या देण्याबाबत कटकट पैदा होणार नाही. मी गेली की नवरी ठरली आणि मी आजच टाकळीला जाऊन नवरी नक्की करून येणार आहे. परंतु एवढी घाई का. संभाजी चिडक्या स्वरात म्हणाला, मी का कुठं पळून जाणार आहे. माझ्या लग्नाची तू चिंता करू नको. माझं मी पाहीन आणि तुला सांगेन. ते जमणार नाही, चिमाबाई म्हणाली. जे करायचं ते मी करणार नि याच वर्षी करणार नि ती सून म्हणून लक्ष्मीच या वाड्यात येणार. आई, मी लग्न करणार नाही. का. घाईनं केलेलं लग्न शेवटाला जात नाही. संभाजी बोलला. तुझा संसार सुखाचा करायचा सारी जबाबदारी माझी. चिमाबाईनं छातीला हात लावून खात्री दिली नि संभाजी वैतागला. अगतिक झाला आणि ओरडून म्हणाला, आई आई, मला लग्न करायचं नाही. मी लग्न करणार नाही. असं. मग माझं बी ऐक, चिमाबाई म्हणाली. तू एकुलता एक म्हणून तुला तळहाताच्या फोडावानी जपला, मोकळा सोडला. म्या तुझा एक बी शब्द मोडला नाही. कष्टाचं डोंगर डोकीवर घेऊन म्या तुला राळ्याचा मेरू केला. त्याचं फळ तू मला दिलंस. नको करू लगीन. आता एकच सांगणं की मी माझी 13वी चांगली घाल. ह्या आडात उडी घेऊन मी जाणार. असं म्हणून चिमाबाईनं अंगणातील आडावर बोट रोखलं नि संभाजीच्या काळजाला चटका बसला. क्षणात तो विचारमग्न झाला नि एक भयंकर दृश्य त्याच्या डोळ्यापुढं थैमान घालू लागलं. चिमाबाई आडात पडली आहे. लोक जमले आहेत. पण कुणाला काहीच सुचत नाही.
त्या आडात कुणी उतरावे याची सर्वत्र चर्चा चालली असून संभाजी भांबवला आहे. तो देखावा पाहणे त्याला असह्य झाले नि तो मनात म्हणाला, ही आई हेकट आहे. ही बोलण्याप्रमाणे करायला भिणार नाही नि जर तिनं आडात जीव दिला तर मोहना मुळीच सुखी होणार नाही. या बाईसाठी चिमाबाईनं जीव दिला आणि ही तमाशात नाचणारी बाई चिमाबाईचा जीव घेऊन या घराची राणी झाली आहे असं म्हणून लोक मोहनाकडे बोट दाखवतील आणि मग मोहनाला खाली मान घालूनच जगावं लागेल. मग तो चिमाबाईला म्हणाला, आई, तू ही मरायची भाषा का करतेस? तुझ्या लग्नासाठी. पण माझं लग्न कधीतरी होईल ना. नाही, ते याच वर्षी नि लक्ष्मी संगत झालं पाहिजे. चिमाबाई बोलली, आज तुला झाले आहे तरी काय आई? काय बी नाही, फक्त तुझ्या लग्नाची घाई. कशासाठी? माझ्या डोळ्या देखत तुझ्यावर 5 तांदूळ पडावं एवढंच. म्हणजे आता मला माझा भरवसा नाही. ठीक आहे, हवं ते कर जा, असं म्हणून त्यानं मोटारसायकल बाहेर काढली, बंदूक खांद्याला लावली आणि तो कामगिरीच्या रोखानं तुफान वेगानं निघाला. आणि चिमाबाईनं गाडी जुंपली. एक चाकर बरोबर घेतला नि ती भावाच्या गावी गेली. बहीण आलेली पाहून भावाला आनंद झाला. लक्ष्मीनं पुढं जाऊन मावळणीचे पाय धरले. तेव्हा चिमाला आनंद झाला. मी तुझ्यासाठी आले आहे असं म्हणून ती स्वतः हसली नि सर्वच लोक विचारत पडले. जेवणं झाली. सर्वत्र शांतता झाली. चिमाबाईंनी तिचा भाऊ रामराव ही दोघंच बोलत बसली. त्यावेळी लक्ष्मी जागीच होती. ती चौकटीच्या आत बसून सोप्यातील बोलणं कान लावून ऐकत होती आणि बाहेर बहीण भाऊ बोलत होती. चिमाबाई म्हणाली, दादा, यंदा सम्मूचं लगीन करणार हाय नि त्यासाठी तुझ्याकडे आले. मग सांग की तुला काय पाहिजे? भाऊ बोलला, तुझी लक्ष्मी पाहिजे. ते ऐकून रामराव विचारमग्न झाला. थोडासा विचार करून पुन्हा म्हणाला, ताई, माझी हरकत नाही, पण तुझ्या शंभूबद्दल लोक काहीच्या काही बोलतात आणि उघड सांगायचं म्हणजे शंभू म्हणे एका तमाशात नाचणाऱ्या बाईच्या नादी लागला आहे. मग मी काय करावं ते सांग. दादा, मी त्याची आई हाय म्हणून मी दडवीत नाही, चिमाबाई म्हणाली. परवाच ती बाई वाड्यात आली होती. तिच्या मुठीतनं संभाजीला सोडवण्यासाठीच मला हे लगीन करायचं आहे. परंतु संभाजी तयार हाय का? रामरावानं विचारलं नि चिमाबाई म्हणाली, आज आमचं चांगलं भांडण झालं. तो म्हणत होता लग्नाची घाई का. मग म्या आडात पडून मरायची धमकी दिली. तेव्हा घाबरला नि म्हणाला, जा, तुला बरं दिसल ते कर, नि फटफटी घेऊन कुठंतरी गेला. ठीक आहे, उद्याच ठरवू. जा, लक्ष्मी तुझीच आहे. मी ती तुला दिली. रामराव म्हणाला, लक्ष्मीच्या देवी असेल ते घडणार, ते चुकणार नाही. एवढंच ती बाई जर घरात शिरली तर माझ्या पोरीचा हाल होतील. त्याची तू काळजी करू नका दादा, चिमाबाई निर्धारानं म्हणाली. लक्ष्मीच्या केसाला धक्का म्हणजे माझ्या जीवाला धक्का. समज नि चौगुल्याची अब्रू वाचव. ठरलं, दिली लक्ष्मी तुला. चिमाबाईला आनंद झाला. ती हसत उठली नि झोपाय गेली नि लक्ष्मीला जवळ घेऊन शांतपणे झोपली. मोटारसायकलवरून गेलेल्या संभाजीनं हा हा म्हणता कामेरी गाठली आणि थेट मोहनाच्या दारातच त्यानं मोटारसायकल उभी केली होती. तिचा आवाज ऐकून मोहना बाहेर आली आणि संभाजीला समोर पाहून आश्चर्यचकित झाली. क्षणात ती मोहरली. तिच्या गोऱ्या गालावर चांदणं फुललं. ती म्हणाली, ते घोडं बांधून या की लवकर घरात.
मग संभाजी घरात गेला. तो चिंतातूर झाला होता. त्याचा चेहरा किंचित काळवंडला होता. मोहनाच्या लक्षात ते चटकन आलं आणि काहीतरी नक्की घडलं असावं असा अंदमास करून ती हसत म्हणाली, हा सुंदर चेहरा असा का केला आहे? कसा? त्यानं विचारलं. सुपासारखा, ती म्हणाली. नि मग ती दोघंही हसली आणि पुन्हा मोहनाने विचारलं, बरं सांगा, ही दौड का मारली? एका खास कामासाठी मी आलो आहे मोहना, पण ते मी तुला कसं सांगू तेच मला सुचत नाही. जे काही असेल ते मोकळ्या मनानं मला सांगा. मोहना किंचित गंभीर होऊन म्हणाली, आजपर्यंत तुम्ही मला पुष्कळ काही सांगितले आहे, मग आत्ताच कसलं कोडं पडलं आहे? का त्या रानबोक्यानं काय कुरापत काढली? नाही, त्याचा उद्योग तोच चालू आहे, संभाजी म्हणाला. तो माझ्या नादी लागणार नाही, मात्र त्यानं दत्तू बेंद्र्याची भलती पाठ धरली आहे. लवकरच भयंकर असं काहीतरी घडणार आहे. हा गण्या म्हणजे मेली पिढाच आहे, मोहना डोळे विस्फारून म्हणाली. बरं ते जाऊ द्या, तुमचं बोला. सांगू? हो. तुला राग तर येणार नाही? मुळीच नाही, मोहना म्हणाली. परंतु मला सर्व काही समजले आहे. काय समजले आहे सांग पाहू. सांगू? हो. तुमचं लग्न ठरत आहे. अरे, हे तुला कसं समजलं? तेवढी अक्कल मी बाळगून ठेवली आहे, असं म्हणून ती मोठ्यानं हसली. मोहना आईनं कहर केला. मी नकार देताच तिनं मला आड दाखवून जीव देण्याची धमकी दिली. आणि हो, मोहना चकित झाली. आणि काय? म्हातारी हट्टी आहे, संभाजी म्हणाला. ती बोलल्याप्रमाणे करणार, ती मुळीच कचरणार नाही. अहो पण लग्न होतंय म्हणून तुम्ही का घाबरला आहात? मोहना म्हणाली. उलट तुम्हाला आनंदही व्हायला हवं. परंतु मोहना, परंतु प्रश्न माझाच आहे ना? मोहना त्याला पुढं बोलू न देता मधीच म्हणाली. मी कुठंही जात नाही. मी कायमची तुमचीच आहे आणि पुढेही असेन. कारण काय? कारण ही तमाशावाली बाई घरात घुसली म्हणून संभाजीच्या आईनं जीव दिला असं म्हणून लोक माझ्याकडं बोटं दाखवतील नि ते मला मुळीच सहन होणार नाही. मोहना गंभीर आवाजात म्हणाली. एखाद्याचा बळी देऊन मिळवणे हा महादुष्टपणा आहे आणि तो मी कधीच करणार नाही. मोहनाचा शब्दनशब्द संभाजी हृदयात साठवीत होता. तिच्या त्या विचाराच्या भरारीनं तो स्तंभित झाला होता. परंतु आपलं लग्न झालं की मोहना आपल्याला अंतरणार ही भयंकर बोचणी त्याच्या हृदयात होती. त्याचा चेहरा काळवंडला होता. तो म्हणाला, एकदा आपण वाळूत रुतून बसलेली एसटी काढली. त्या दिवशी मी तुला वचन दिले होते, ते मी मोडू कसा? मला दिलेल्या वचनापेक्षा तुमच्या आईचा जीव फार फार मोठा आहे, हे विसरू नका. मोहना तीक्ष्ण स्वरात म्हणाली. आता घरी जाऊन लग्नाला होकार द्या आणि आईची चिंता दूर करा. तू लग्नाला येणार? त्यानं सद्गदित होऊन विचारले. काय येणार नाही? मोहना गंभीरपणे म्हणाली. तमासवाली म्हणून काही लोक टेहाळणी करतील एवढंच ना? करू दे. वयात आल्यापासून लोकांनी माझी भरपूर हेटाळणी केली आहे. आता मला काहीच वाटत नाही. घडीभर येईन आणि परत फिरेन. नि हेही लक्षात ठेवा, येथून पुढं मी कधीच तमाशात नाचणार नाही. का, कशासाठी? त्यानं चमकून विचारले. तुमची आठवण म्हणून. ती विच्छिन्नपणे हसली. तिनं डोळे विस्फारले. त्यावेळी तिच्या सुंदर पापण्या ओलावल्या होत्या. त्याचवेळी आतल्या खोलीतून एक म्हातारी पुढे येऊन बसली. तिच्या वयानं 70 कधीच ओलांडली होती.
नी तिच्या मानेत कंप भरला होता. ती संभाजीला म्हणाली, बाबा, ही मोहना कधीच अंतरीचं दुःख कुणाला कळू देत नाही. तिनं आज पतूर लई दुःख पचवल्या ती. आपलं दुःख सांगून दुसऱ्याला दुःख देणं हिला कवाच परवडत नाही. बाबा, हे मूळचं 100 नंबरी सोनं, पण नशीब त्याचं हिनाच्या पंक्तीला बसलंय म्हणून लोक तिची हेटाळणी करत्यात, जबरीची भाषा करत्यात. कारण तिला पाठबळ नाही, जो तो तिच्या आबरूला चूड लावायची खटपट करतो. दूर कशाला, परवाच तो गण्या आमच्या गावात आला होता नि घरोघर विचारित होता की मोहनाचं घर कंचं, पण गाव चांगला कुणीच सांगितलं नाही. यावेळी बाई दिवसभर माळ्यावर बसली होती नि मी भारावीनं कुलूप लावून रानात गेले होते, पण ही गोष्ट तिनं तुम्हासनी सांगितली नाही. काय हे मोहना, आता पुढं कसं व्हायचं? संभाजी दुःखी स्वरात म्हणाला. ही गण्याची भानगड मला का सांगितली नाहीस? तुमचं लग्न जवळ आलं आहे. अशा वेळी मी तुम्हाला काहीतरी सांगितलं तर तुम्ही काहीतरी विपरीत कराल अशी मला भीती वाटली. मोहना जमिनीवर नजर टाकीत बोलली. सूर्य बुडाला. हळूहळू अंधार वाढू लागला. गावातील दिवसभराची निशब्दता नाहीशी झाली नि वातावरण बोलू लागले. दिवसा रानात गेलेली माणसं गावात आली. घरोघर दिवे लागले. पोरं केकटू लागली. वासरं हमरू लागली. डोकी फिरल्याप्रमाणे कुत्री उगीचच भुंकू लागली. संभाजी घरी जायचं विसरला होता आणि मोहनाने त्याला तशी आठवण करून दिली नव्हती. तिनं 2 कोंबडे कापून झकासपैकी स्वयंपाक केला होता. जेवण येळ झाली. संभाजी व मोहना यांची जेवणं झाली. मग म्हातारी जेवली. मग संभाजी नि मोहना पुष्कळ उशीर बोलत बसली. ती दोघं खूप बोलली, खूप हसली. नंतर मोहनाने एका खोलीत एका लोखंडी खाटेवर संभाजीसाठी गादी टाकली आणि त्याच खोलीत जमिनीवर तिनं आपलं अंथरूण टाकलं. म्हातारी आतल्या खोलीत कधीच झोपी गेली होती. गाव शांत झाला होता. वातावरण पुन्हा मोकळं झालं होतं. सर्वत्र सामसूम झाली होती. कुठेही हुकाचू होत नव्हतं. गावात एक एक दिवा मालवला जात होता.